लैंगिक शोषण प्रकरणातील मुख्य आरोपी अय्याज मोहम्मद तन्वीर याच्या घराच्या अवैध बांधकामावर हातोडा पडलाय। अचलपूर नगर परिषदेनं बुलडोझरनं परतवाडा शहरातील या घराचं अवैध बांधकाम पाडले। यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता। अय्याज मोहम्मदवर तरुणींच्या लैंगिक शोषणाचे आरोप आहेत आणि त्यामुळे तो अटकेत आहे। काय सांगा आता ठिकाणी जो जिना आहे तो पाडण्यात येत आहे। हो, हा अतिक्रमणित जिना आहे, त्यामुळे हा पण निश्चितच पाडण्याचं ठरलेलं आहे। आणि वरच्या मजल्याची जर परमिशन नसेल तर वरच्या मजलाही सुद्धा पाडू शकते, त्या प्रकारची नोटीस चिपकवलेली आहे। हे दृश्य आपल्यापर्यंत पोहोचवले त्यांचे प्रतिनिधी अमर घटारे यांनी। अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे लैंगिक शोषण करून त्या मुलीचे व्हिडिओ जे आहे समाज माध्यमावर व्हायरल केल्यानंतर जो आरोपी आहे त्या आरोपीचं जे घरावरील जे अनधिकृत जे बांधकाम आहे ते आता काही वेळापूर्वी जे आहे नगर परिषदेच्या अतिक्रमण विभागाने पाडलेलं आहे। या ठिकाणी बघितलं तर घराच्या बाहेर जे आहे त्याची नोटीस सुद्धा लावलेली आहे। जे घराच्या वरचा जो मजला आहे तो त्या मजल्याची जेव्हा बांधकाम केलं तेव्हा परवानगी घेतली का असं सुद्धा त्या ठिकाणी लिहिलं गेलेलं आहे। आणि जर परवानगी घेतली नसेल तर 30 दिवसाच्या आतमध्ये तुम्ही स्वतः ते अनधिकृत बांधकाम पाडा किंवा नाहीतर आम्ही फौजदारी गुन्हा दाखल करून आम्ही ते पाडू असं सांगण्यात आलेलं आहे। आणि या ठिकाणी बघितलं मोठ्या प्रमाणात परतवाडा येथील नागरिकांची या ठिकाणी बघण्याची जी गर्दी आहे त्या ठिकाणी गर्दी दाखल झालेली आहे। जी कारवाई आहे ती कारवाई पाहण्यासाठी या ठिकाणी नागरिकांनी मोठी गर्दी केलेली आहे। त्यामुळं असा गुन्हा कोणी करू नये त्यासाठी हे संपूर्ण कारवाई केली असल्याचं बोललं जात आहे। अमर घटारे, साम टीव्ही, अमरावती।